दुपारपर्यंत आचारसंहिताची घोषणा होईल. त्यानंतर उद्यापर्यंतच उमेदवारांच्या सुद्धा घोषणा होण्याची शक्यता आहे महायुतीच्या. आणि म्हणून उद्या उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर प्रत्यक्षात उमेदवार म्हणून मी रिंगणात उतरणार आहे. पण त्यापूर्वीच माझ्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून काल एक मेळावा कोल्हापूरमध्ये घेतला. यामध्ये कोल्हापूर शहरासह मतदारसंघातील सर्व प्रमुख कार्यकर्ते, तरुण कार्यकर्ते उपस्थित होते. आणि ज्या पद्धतीनं निवडणुकीच्या तयारीचा तयारी केली पाहिजे या पद्धतीची चर्चा त्यांनी केली. आणि म्हणून या पद्धतीने या निवडणुकीची सुरुवात झालेली आहे असे मी मानतो. काल तुमच्या कार्यकर्त्यांनी मेळावा घेतला. सगळ्यांनीच सांगितलं असं मी ऐकलं की निवडणुकीमध्ये आपण नेहमीच उभारतो, तर निवडणुकीला उभारत असताना आपली पूर्वतयारी पाहिजे. आता माझा विकास कामांच्या निमित्तानं एक दौरा झालेला आहे, तरीसुद्धा प्रत्येक माणसापर्यंत जाण्यासाठी कार्यकर्त्यांचं जाळं हेच महत्त्वाचं असतं. आणि आम्हाला मानणारे पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते तर आहेतच. ते आता निवडणुकीची माझी उमेदवारी घोषित झाल्यानंतर ते प्रत्यक्षात कामाला सुरू करतील. पण वेगवेगळ्या पक्षामध्ये असणारे ज्यांनी अनेक वर्ष मंडलिक साहेबांच्या विचारावर प्रेम केलं, अनेक वर्ष ते मंडलिक साहेबांच्याबरोबर माझ्यावर राहिलेले आहेत, या सगळ्या मंडळींनी उत्स्फूर्तपणानं या कामाची सुरुवात केली. एक प्रकारे प्रचाराचा नारळ त्यांनी वाढवला म्हटलं तर हरकत नाही. काय सांगाल, अजून सध्या जागा वाटपाचं सुरू आहे, काय वाटतं एकूणच की कोल्हापूरची जागा ही आपल्याकडेच येणार आहे, त्या उद्देशानं आपण तयारी देखील लागला? निश्चितपणाने येणार आहे. आपल्या माध्यमांच्या बातम्या बघून कालच मला रात्री आमचे श्रीकांत शिंदे खासदारांचा फोन आला होता. तुम्ही अस्वस्थ झालाय काय कार्यकर्ते असं मला त्यांनी विचारलं. आणि उमेदवारी निश्चित असताना ते म्हणजे संयमानं सगळे कार्यकर्ते बोलले, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. कारण कोणी निवडणुकीला उभारायचं, अमुक अपक्ष उभारायचं अशी कुठली भाषा केली नाही. त्यामुळे तुमचा सगळ्या कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स चांगला आहे आणि तोच कॉन्फिडन्स ठेवा. निश्चितपणानं 2 दिवसामध्ये तुमची उमेदवारी जाहीर होईल असं ते म्हणाले. मी उपस्थितच नव्हतो कारण माझी उमेदवारी अजून घोषित व्हायची आहे. आणि उमेदवारी घोषित झाल्यानंतर मला मानणाऱ्या फक्त कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन मी उमेदवार म्हणून काम करू शकत नाही. तर भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाच्या प्रमुखांना घेऊन, त्यांच्या कार्यकर्त्यांना घेऊन हा मेळावा घ्यायला पाहिजे. आता यापूर्वीच बघितलं, मध्ये महिन्यापूर्वीच मी महासैनिक दरबारला या तिन्ही पक्षांचा मेळावा घेतला होता. तो सुद्धा या निवडणुकीच्या तयारीचा भाग होता. त्यामुळं मी उमेदवार म्हणून ज्यावेळी घोषित होईल त्यावेळी या सर्व कार्यकर्त्यांचा मेळावा केला. म्हणून मी मुद्दा म्हणून काल उपस्थित नव्हतो. खरं तर तुम्ही काय मी परवा मुंबईला गेलो होतो, त्यावेळी चंद्रकांत दादांची भेट घेतली. त्याचवेळी मी हसन मुश्रीफ साहेबांची भेट घेतली. समरजित राजेंची तर माझी नेहमीच भेट होते. मुन्ना माडिक साहेबांची माझी नेहमीच भेट होते. आता मला या निमित्तानं आपण संधी दिली की मुन्ना साहेबांनी सुद्धा काल आपली माध्यमातून त्यांनी आपले मत व्यक्त केलं आहे. अतिशय उत्कृष्टपणानं त्यांनी आपली मतं मांडलेली आहेत. आणि म्हणून आम्ही सगळे एक संघ आहोत अशा पद्धतीचा संदेश त्यांच्या मुलाखतीतून गेला आहे. त्यांचंसुद्धा मला या निमित्तानं अभिनंदन करायचं आहे. मी कालही बोललो, कोल्हापूर हे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची नगरी आहे. इथला विचार हा महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जातो. त्यामुळे कोल्हापूरच्या जागेवरच हक्क सांगायला साहजिकच सर्व पक्ष, युतीतल्या सगळ्या पक्षांचं म्हणणं असतं की माझ्या विचाराचा माणूस तिथून निवडून यावा किंवा माझं चिन्ह छत्रपती शाहू महाराजांच्या भूमीमध्ये रोजावं. आणि साहजिक प्रत्येकजण प्रयत्न करतो आहे. यामध्ये वावड्या उठवलं तर मी काय गैर समजत नाही, कारण हे निवडणुकीच्या काळात हे होतच असते. आणि एक प्रकारचा सरावच खरं म्हटलं तर एखाद्या खासबाग मैदानामध्ये एखाद्या मोठ्या मल्लाची कुस्ती असली तर त्या मल्लाला सराव देण्यासाठी तालमीत सगळीच मल्ल त्याच्यावर सरावासाठी कुस्त्या करत असतात. तशाच पद्धतीची सरावाच्या कुस्त्या आहेत. खरं म्हटलं तर त्यातनं चांगल्या पद्धतीनं आमची तयारी होते आणि पुढच्या सगळ्या लढाईसाठी त्याची ताकद प्राप्त होते. महाविकास आघाडी कसं हे आव्हान करणार? इथं 2 व्यक्तींची लढाई नाही, 2 आघाड्या एकमेकासमोर येणार आहेत. त्यामुळे कोण किती मोठा आहे आणि कोण लहान आहे ह्याच्यावर ही निवडणूक होत नाही. उमेदवार ठरवतात कोण कोणाच्या बाजूला आहे, विकास कामं कोणी केलेली आहेत, विकास कामं कशामुळे रखडलेली आहेत. आणि हा सगळा इतिहास काही उमेदवार म्हणून आम्ही सांगणार नाही किंवा माध्यमांच्यातून लोक बघत नाहीत. लोकांना प्रत्यक्षामध्ये ते कळतं आहे. आणि म्हणून आजचंच उदाहरण द्यायचं झालं तर जवळजवळ 100 कोटीच्या विकास कामांचे उद्घाटन आता सकाळी 10 वाजता होते. मी आपल्याला निमंत्रित केल्यामुळे तिथं जाऊ शकलो नाही. पण इतका मोठा विकास निधी जो आणला तो काय मी खासदार म्हणून आणला एवढं माझं श्रेय येत नाही. तर या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील, या देशाचे पंतप्रधान मोदीजी असतील, यांच्या माध्यमातून हा निधी प्राप्त झाला आणि तो गावागावापर्यंत जातो आहे. निश्चितपणानं याचा फायदा निवडणुकीमध्ये आम्हाला होणार आहे. खरं तर मी का म्हणणार असं त्याने म्हटलंच, पण माझ्या स्टेजवर काही लोक, कोण लोक असतील मी आत्ता सांगू शकत नाही, अशा पद्धतीचं एक सूचक वक्तव्य त्यांनी केलं. आता सतेज पाटील माझे चांगले मित्र आहेत, मला काय त्यांची चेष्टाही करायची नाही. पण मला नम्रपणानं सांगायचं आहे, मागच्या वेळी मी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचा उमेदवार होतो त्यावेळी ते माझ्या स्टेजवर आले होते. मी आता असं का म्हणू नये की ते आता पुन्हा माझ्या स्टेजवर येतील. त्यांचा दावा आहे की
आमच्या स्टेजवर महायुतीचे नाही, म्हणून मी सांगितलं ना, आमच्या स्टेजवरती येतील असं मी का म्हणू नये. मागच्या वेळेस आले होते, काय नवीन नाही. मागच्या वेळेचं समीकरण वेगळं होतं, आता समीकरण वेगळं आहे. म्हणजे काय तुम्हीच सांगा, कोणावर पर्सनल त्यांचा वाद होता काय. व्यक्तिगत हेव्या द्याव्यातून या निवडणुका लोकसभेच्या लढवल्या जाऊ नयेत, कारण ही निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी असते. त्यामुळे स्थानिक पातळीवर वादविवाद असतात, संघर्ष असतात, पण या संघर्षापेक्षा देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. आणि या दृष्टीने या निवडणुकीमध्ये आम्ही उमेदवार म्हणून सहभागी होतोय, मतदारसुद्धा त्या भावनेनं काम करतोय. त्यामुळे व्यक्तिगत मैत्री शत्रुत्व यामध्ये त्याला स्थान नसावं असं माझं मत आहे. असं म्हटलं जातं की सतेज पाटील कदाचित तुमच्यासमोर ते प्रतिस्पर्धी असू शकले असते, मात्र त्यांनी ते नाकारले. खरीच परिस्थिती अशी होती का? माझ्या माहितीप्रमाणे लोकसभेला कधी उभारतो असं सुतवाच्यसुद्धा त्यांनी कधी केलं नव्हतं. त्यामुळं त्यांना माझ्या माहितीप्रमाणे तो राज्याच्या राजकारणामध्ये इंटरेस्ट आहे, त्यामुळे ते उभारणार होते असं मला काही माहिती नाही. एक प्रश्न अजूनही कसा करा. सर्वे आधीपासून किती वर्ष आहे मला माहिती नाही, पण 2009ला माझे वडील ज्यावेळी उभारले होते त्यावेळी सगळा सर्वे निगेटिव्ह होता. आणि निगेटिव्ह सर्वे याच्यावर जनमत ठरत नाही, जनमत लोक येऊन मतदान करतात लोकशाही पद्धतीनं, त्याच्यावर ठरते. आणि यापूर्वीच्या सगळ्या निवडणुकीचा इतिहास मी आपल्याला वारंवार सांगितला. या निवडणुकीमध्ये लोकांनी मला मतदान दिलं, याचा अर्थ माझं इलेक्टिव्ह मेरिट आहे. यावेळच्या काळामध्ये सुद्धा कोण उमेदवार उभारणार आहेत मला अजून माहिती नाही. दुसऱ्या बाजूचे उमेदवार जाहीर झालेले नाही. त्यांनासुद्धा कुठल्या कुठल्या निवडणुकीत किती मतं पडली होती आणि मला किती पडली याचा अभ्यास या निमित्तानं झाला पाहिजे. नाही तर तुमच्याविषयी जनमत नाही कोण उठवते म्हणून मी परवा म्हटलं होतं. काही कुजके मेंदू या संदर्भात कार्यरत आहेत, त्या कुजक्या मेंदूंचा हा शोध आहे, त्यामुळे मी त्याच्यावर अधिक भाष्य करणार नाही. म्हणून मी मुद्दाम तुम्हाला नम्रपणाने सांगितलं, आता त्याला शोध घेत बसला तर माझी निवडणूक संपून जाईल. निवडणुकीनंतर मी 100% शोध घेईन, एवढंच तुम्हाला सांगतो. पण महायुतीकडून जो काही हा परिणाम सगळा ह्या निवडणूक टॅक्टिस आहेत, हे काय महायुतीकडनं झाले असं नाही. महाविकास आघाडीकडून सुद्धा अजून वंचित सहभागी होणार का नाही माहिती नाही, त्यांच्याही उमेदवार घोषित व्हायचे आहेत. आणि निवडणुका आज आचारसंहिता लागल्यानंतर उद्यापर्यंत निवडणुका जाहीर होतील आणि तातडीनं आता मला वाटते 70-80% काम पूर्ण झालं असते, तातडीनं ते उमेदवार घोषित होते. या निवडणूक इतिहास तुम्हाला पण माहीत आहे आणि त्याची पुनरावृत्ती आता होणारी निवडणूक आहे. शरद पवार साहेब देशाचे मोठे नेते आहेत, आम्ही त्यांना नेहमीच मानतो. पण ते देणार आहेत आणि त्यांच्या विरोधात त्या काळामध्ये मंडलिक साहेब होते, तेवढा मोठा मी काही नाही. आणि ते आले तर निश्चितपणानं स्वागत आहे, कारण हे सगळं शाहू महाराजांना निवडणुकीला उभारायचं षडयंत्र त्यांचंच आहे. मग शाहू महाराजांची इच्छा होती का नाही मला माहिती नाही, पण पवार साहेबांना कदाचित जुना राग कुठला काढायचा असेल आज काय म्हणून त्यांनी त्यांना उभा केले मला माहिती नाही. आणि जर तसा त्यांना रागच काढायचा असेल तर जनतासुद्धा त्याची वाट बघायला लागली. शाहू महाराज म्हणायला पडत नाही, एक विचाराला घेऊन आपण ही लढाईला आता सामोरं जातो. काल मेळावा देखील त्यांनी घेतलेला नाही, खरं बोलले. ती काही व्यक्तिगत लढाईच असू शकत नाही, ही 2 आघाड्यांची लढाई असेल. मी आमची आघाडी देशामध्ये सत्तेवर जाणार का तुमची आघाडी जाणार, हीच लढाई आहे. नाही काढू दे. झालं काय विजय? हे करू का नको? झालं मग? इलेक्शन आहे त्यामुळे हे काढू. तुमचं काय प्रचाराचं शुभारंभ झाले माहीत तुला? काढू काय ठरलंय? माहीत काढू. हे थांब संदीप, 1 मिनिट थांब. नाही, मागच्या वेळी काय नेमकी अस्वस्थता त्या ठिकाणी आहे म्हणून हे सगळं दावा त्यांनी केलं. असीम सरोदे साहेबांना मी धर्मांतविरुद्ध लढणारा असीम सरोदे साहेबांना मी धर्मांतविरुद्ध लढताना ज्योतिष थोतांड याच्याविरुद्ध लढताना बघितले. आता ते स्वतःच ज्योतिषी कधी झाले मला माहिती नाही. आणि विशेषतः आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रकाश आंबेडकर साहेबांचं नाव त्या यादीत घेतले. प्रकाश आंबेडकर साहेब हे विकासासाठी झटणारे एक तडफदार आमदार आहेत. आणि शिंदे साहेबांचा विचार त्यांनी ज्यावेळी घेतला आणि त्यांनी मला ज्यावेळी शिंदे साहेबांच्याकडे नेलं तर निश्चितपणानं माझ्या उमेदवारीसाठी प्रयत्न करणारे एक प्रमुख नेते म्हणून ते आहेत. ते दुसऱ्या बाजूला जाणार नाही, माझा ठाम विश्वास आहे. आता बऱ्याच बातम्या आल्या होत्या, अद्याप लोकांना प्रतीक्षा आहे की त्या चर्चेत काय झालं. CM साहेबांनी आम्हाला बाजूला घेतलं नव्हतं, CM साहेबांना आम्ही बाजूला घेऊन गेलो होतो. एवढ्यासाठी जो प्रश्न आपण आज विचारायला लागला ती घोषणा कधी होणार, हां काय शब्द नाही, दिला? त्या शब्द दिला म्हणजे तुम्हाला 13 खासदारांना आम्ही शब्द दिला ते पूर्ण करणार म्हणून सांगितलं. आणि पूर्ण करणार म्हणून सांगितल्यानंतर आम्ही मुंबईला एवढ्यासाठी गेलो की माध्यमातून बातम्या आल्या, साहेबांनी जरी सांगितलं तरी हे काय चाललं हे बघायला आम्ही गेलो होतो. आणि म्हणून त्यांचा शब्द खरा होणारी आता 1 दिवस राहिलेला आहे त्याला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.